समजा इतिहासातल्या एका सगळ्यात हुशार माणसाचं एक सिक्रेट प्लेबुक आपल्या हाती लागलं तर आज आपण नेमकं तेच करणार आहोत. चाणक्य नीतीच्या माध्यमातनं आजच्या जगात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली शोधणार आहोत. चला सुरुवातच करूया एका अशा वाक्याने जे आपल्याला थोडं थांबून विचार करायला लावतं. हे सरळ मार्गीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करतं आणि हेच आहे चाणक्यांचं व्यावहारिक ज्ञान, जे जगाकडे एका वेगळ्या अधिक वास्तववादी नजरेने बघायला शिकवतं. बरं, मग आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक. आपण चाणक्यांच्या ओळखीपासून सुरुवात करू आणि मग त्यांचं ज्ञान आजच्या काळात कसं उपयोगी पडेल हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. चला तर मग पहिला टप्पा, या महापुरुषाला भेटूया. या अफाट ज्ञानामागे असलेल्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला आधी नीट जाणून घेऊ. तर चाणक्य, ज्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणूनही ओळखलं जातं, ते होते इसवी सन पूर्व 4थ्या शतकातले एक महान विचारवंत. त्यांची ओळख फक्त एका नावाने मर्यादित नाही, तर त्यांच्या कामाने ती इतिहासात कायमची कोरली गेली आहे. चाणक्य म्हणजे फक्त एक सल्लागार नव्हते, ते होते एक किंग मेकर. त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला मार्गदर्शन करून एका विशाल मौर्य साम्राज्याची पायाभरणी केली. आणि त्यांचं अर्थशास्त्र हे पुस्तक राज्यकारभारासाठी इतकं महत्त्वाचं आहे की त्यातील तत्त्व आजही तितकीच मौल्यवान ठरतात. आता वळूया थेट चाणक्य नीतीच्या मूळ संकल्पनेकडे. हे इतकं खास का आहे आणि ते इतर विचारांपेक्षा वेगळं कसं आहे हे समजून घेऊ. इथेच चाणक्य नीती आणि इतर विचारांमधला सगळ्यात मोठा फरक दिसून येतो. म्हणजे बघा, एकीकडे आदर्शवादी विचार सांगतात की जग कसं असायला पाहिजे, पण चाणक्यांची नीती आपल्याला सांगते की जग जसं आहे त्यात कसं वागायचं आणि यशस्वी व्हायचं. थोडक्यात सांगायचं तर चाणक्य नीती म्हणजे आयुष्य हुशारीने जगण्यासाठी एक प्रॅक्टिकल गाईड आहे. ती आपल्याला माणसांचा स्वभाव ओळखायला आणि धोके ओळखून सावधपणे पावलं टाकायला शिकवते. आता एक मोठी उडी मारूया थेट इसवी सन पूर्व 4थ्या शतकातून आजच्या जगात आणि बघूया की चाणक्यांची तत्त्व आजही इतकी महत्त्वाची का आहेत. सुरुवात करूया एका अशा तत्वाने जे कधीच जुनं होत नाही, आणि ते म्हणजे ज्ञान. चाणक्यांसाठी ज्ञान हीच खरी संपत्ती होती. आणि आजच्या काळात ह्याचा अर्थ काय, तर सतत काहीतरी नवीन शिकत राहणं, आपली स्किल्स वाढवत राहणं. शिक्षण ही एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे जिचा परतावा आयुष्यभर मिळतो, नाही का? आता चाणक्यांचा आणखी एक महत्त्वाचा मंत्र जो खूपच प्रॅक्टिकल आहे, आणि तो म्हणजे विवेक आणि रणनीतीवर लक्ष केंद्रित करणे. याचं आजच्या काळातलं उत्तम उदाहरण म्हणजे काय, तर एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर स्टेल्थ मोडमध्ये काम करणं. म्हणजे आपली मोठी स्वप्न, आपल्या योजना योग्य वेळ येईपर्यंत जगासमोर न आणणं. यामुळे बाहेरील हस्तक्षेपाशिवाय कामावर लक्ष केंद्रित करता येतं. ठीक आहे, मग आता हे सगळं ज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात कसं आणायचं? चला, त्यासाठी एक सोपी 5 टप्प्यांची दिनचर्या पाहूया. तर त्यांच्या शिकवणीतून आपण हे 5 व्यावहारिक टप्पे घेऊ शकतो. पहिलं म्हणजे कुठलीही कृती करण्याआधी विचार करा. दुसरं, ज्ञानात गुंतवणूक करा. तिसरं, विवेकबुद्धी वापरा, म्हणजे मोठ्या योजना योग्य वेळ येईपर्यंत गुप्त ठेवा. चौथं, तुमचं कामच बोललं पाहिजे, तुमची गुणवत्ताच तुमची ओळख बनली पाहिजे. आणि 5वं, मानसिकदृष्ट्या कणखर बना. खरं तर या सवयी आपल्याला आजच्या काळातल्या कुठल्याही आव्हानाला सामोरं जायला मदत करू शकतात. पण एक मिनिट, हे सगळं ज्ञान जसं आहे तसंच वापरायचं का? नाही. प्राचीन ग्रंथांचा आजच्या काळात वापर करताना काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो की आपण या प्राचीन मार्गदर्शक पुस्तिकेचं आंधळेपणानं पालन करावं का? हे बघा, काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील, जसं की चाणक्यांचा काही सल्ला, उदाहरणार्थ खूप प्रामाणिक नसावं, यावर आजच्या काळात नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. शिवाय तो काळ वेगळा होता, त्यामुळे तेव्हाचे सामाजिक नियमही वेगळे होते. इतकंच नाही तर आपण ऐकतो ते अनेक सुविचार नंतरच्या काळात जोडलेले आहेत, ते मूळ ग्रंथात नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चाणक्यांसाठी यश म्हणजे फक्त पैसा किंवा सत्ता नव्हती, तर समाधान आणि आंतरिक शांतीही होती. त्यामुळे या ज्ञानाचा वापर डोळसपणे करायला हवा. तर मग या सगळ्या चर्चेनंतर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. अजिंक्य बनण्यासाठी चाणक्यांच्या या प्रचंड ज्ञानसागरातून आपण कोणतं तत्त्व निवडणार? यावर नक्की विचार करा.